जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मसुदा समितीविषयी माहिती घेणार आहोत। मसुदा समितीला इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी असं म्हटलं जातं। याच्याकडे जे महत्त्वाचं जे काम होतं, संविधान सभेचे जेवढे सदस्य होते त्याचबरोबर भारताची जनता होती यांची मते, त्याचबरोबर विविधतेने नटलेला जो भारत होता, तर या भारतामध्ये सर्वांना लागू पडेल अशा प्रकारचं जे संविधान निर्माण करायचं होतं, सगळ्यांचे मताचं एकत्रित करून त्याचा जो काय ड्राफ्ट बनवायचा होता, तीच म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी। तर याची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आहे। त्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते, म्हणजे 7 सदस्य 1947ला समिती स्थापन झालेली आहे। याची जी काय पहिली बैठक झाली होती ती म्हणजे 30 ऑगस्ट 1947 रोजी। याच्यामध्ये पहिल्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। आणि सगळ्यात महत्त्वाचे बघा, अनेक प्रकारचे जे दगड असतात ना, त्या दगडातून एकदम सुंदर असं सुबक शिल्प निर्माण करणे, जसं त्या शिल्पकाराचं काम असतं, तशाच प्रकारचे अनेक प्रकारचे देशामधल्या जे काय लाखो करोडो लोक होते त्यांचं मतांचं एकत्रित करून सुंदर असं घटनेचं शिल्प निर्माण करण्याचं काम घटनेच्या शिल्पकारांनी केलेलं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सदस्य किती होते, तर सदस्य 6 होते। अध्यक्ष बाबासाहेब होते। तर बघा, याच्यामध्ये गोपालस्वामी अय्यंगार बघितलं, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहे, सय्यद मोहम्मद सादुल्ला आहे, डॉक्टर के एम मुन्सी, एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी असे एकूण 6 सदस्य आणि एक अध्यक्ष असे 7 जणांची ही समिती बनलेली होते। ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी सय्यद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते आणि डॉक्टर के एम मुन्सी हे बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून काम केलेले हे 2 व्यक्ती। बाकी जर तुम्ही बघितलं तर गोपाल कृष्ण माधव कृष्ण हे भगवान श्रीकृष्णाचे नाव आहेत। हे नावं बाकी लक्षात ठेवणं सोपं आहे। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद। आता